Hi dear students, welcome back. Today we are going to learn a new chapter, that is linear programming. Linear programming. Okay. In this linear programming we have two subtopics. First one is linear inequations. Linear inequations in two variables. Linear inequations in two variables. And second one is linear programming problems. आणि याचे पुन्हा सब टॉपिक्स येतात ते कॉन्वेक्स प्लेन, त्याच्यानंतर येतो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ graphical representation of linear inequations in two variables. Linear inequations in two variables. Last is the graphical solution of linear equations and graphical solution of linear inequations. आता इथं येतो तो म्हणजे मीनिंग ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, मीनिंग ऑफ LPP. सेकंड आहे mathematical formulation of LPP. Mathematical formulation for LPP. And third one is solution of LPP by graphical methods. आपल्याला या गोष्टी इथं बघायच्यात. इकडे तीन महत्वाच्या गोष्टी, त्याच्यानंतर इकडे LPP मध्ये आपल्याला तीन गोष्टी बघायच्यात. ठीक आहे, तर आपण 11th मधल्या काही गोष्टी थोडेसे रिकॉल करूया, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल. माहिती आहे तुम्हाला लिनियर इनइक्वेशन्सच्या संदर्भात इनइक्वालिटीज म्हणून एक चॅप्टर होता, इनइक्वालिटीज. linear equation in two variable काय असतो, तुम्ही समोर असता विचारलं असतं, तुम्ही आन्सर डायरेक्ट दिला असता. ax plus by plus c equal to 0. ax plus by plus c equal to 0. Whereas a comma b belongs to what? R. When this will be exactly say that, or you can say that this is a linear equation or a straight line म्हणू शकतो आपण. इथं केव्हा म्हणू शकतो straight line? when a and b are not 0. बरोबर आहे का? म्हणजे तो 0 नसेल, सायमल्टेनियसली म्हणतोय ना, परत सायमल्टेनियसली. दोन्ही जर एकाच वेळी 0 असतील तर ते दाखवू शकत नाहीत, म्हणून not 0 simultaneously represents a, पण परवाचाच बघितलं चॅप्टर, represents a straight line. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी लक्षात येते की स्ट्रेट लाईन काय आहे. स्ट्रेट लाईन मेक्स डिसजॉइंट पार्ट्स ऑफ द प्लेन. स्ट्रेट लाईन मेक्स a disjoint part of, बरोबर आहे ना, किती पार्ट्स बनतात, मेक्स डिसजॉइंट पार्ट्स ऑफ द प्लेन. हा प्लेन आहे, लाईन ड्रॉ केली, डिसजॉइंट दोन वेगळे ना, डिसजॉइंट शेप माहिती आहे की दोन वेगळे प्लेन तयार करू शकते. द पॉइंट्स लाय ऑन द स्ट्रेट लाईन, त्याच्यावरती असणारे जे पॉइंट्स आहेत, द पॉइंट्स lie on the straight line
दी स्ट्रेट लाईन, त्याच्यामध्ये असणारे पॉइंट्स काय करतात, स्ट्रेट लाईन वर असणारे lie on the straight line and two half planes made what it made by a line. The points lie on the straight line and two half plane made by a line. हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठलं, कशामुळे, टू हाफ प्लेन्स ऑन आयदर साइड म्हणू शकतो का, या पॉइंट्स मुळे काय होतं, इकडची एक हाफ बाजू आणि इकडची एक हाफ बाजू काय होते, the points lie on the straight line and two half planes ना, straight line and two half planes on either side, असं आपण म्हणतो. मग हे रिप्रेझेंट कसं होतं, ax प्लस by प्लस सी हे एक्झॅक्टली इक्वल टू 0 असतो. याच्या अलीकडे याच्या पलीकडे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ना, आपल्याला इनइक्वालिटीचा अर्थ काय, लेस दॅन ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन इक्वल टू, असं अशा पद्धतीने येतात. म्हणजे इथं काय सांगू शकतो आपण, साइड्स विच आर represented by ax plus by plus c is less than 0 and ax plus by plus c is greater than 0. कळते काय. आता आपल्याला इथं काही हे शिकायचं नाही आहे याच्यामध्ये की टू हाफ प्लेन्स आर मेड बाय दिस लाईन और नाही, आपल्याला हा पार्ट फक्त लक्षात आणायचा आहे की मागच्या वेळी आपण हे बघितलंय 11th मध्ये, पण हे इथं नाही आपल्याला बघायचं, पण हे असं तयार होतात हे लक्षात ठेवा. लेस दॅन आणि ग्रेटर दॅन पार्ट मध्ये टू हाफ प्लेन्स विल बी डिवाइडेड. देन द सेट ऑफ पॉइंट्स आपण पी एक्स वाय जर कन्सिडर केला, बरोबर आहे, एक्स वाय as ax plus by plus c is less than 0 and कुठला असणार आहे xy as ax plus by plus c is greater than 0 are two कसले असणार आहेत, open half planes. The set of points, therefore the set of points x y such that किंवा such as म्हणतो ax plus by plus c is less than equal to 0, बरोबर आहे का. काय म्हटलं, आर टू ओपन हाफ प्लेन्स, द सेट ऑफ पॉइंट्स. आता ते पॉइंट्स आहेत ते कुठं असणार आहेत, त्याच्यामध्ये सेटमध्ये एक तर लेस दॅन किंवा त्याच्यावरती असणार किंवा त्याच्या अलीकडे असणार. अँड एक्स वाय सच दॅट ax plus by plus c is greater than equal to 0 are two half planes with common points. बरोबर आहे, त्याच्यात कॉमन पॉइंट्स पण लाई ऑन द प्लेन असणार ना, बरोबर ना, लाई ऑन द लाईन असणार. ओके, द सेट्स नेक्स्ट, द सेट्स x y ax plus such that ax plus by plus c is less than equal to 0 and x y ax plus by plus c is greater than equal to 0 have the common boundary. बरोबर आहे ना, have the common boundary. ऍक्च्युली मी आता सांगितलं होतं की त्या लाईन वरचा पॉइंट्स have the common boundary, बरोबर. एक्स वाय म्हणजे कुठला असणार आहे, ती लाईन असणार, ती लाईन कोण आहे, एक्स वाय such that ax plus by plus c equal to 0. साधी आणि सोपी गोष्ट लक्षात घ्या. अशा पद्धतीने असेल तर हा ग्रेटर दॅन वाला ax plus by plus c greater than 0 आणि बिलो असेल तर ax plus
by प्लस सी लेस दॅन 0 आणि हा एक्झॅक्टली हा लाईन आहे ते ax प्लस by plus c equal to 0. The set of points this is set of point and the boundary is common here of that two half planes. लक्षात आलं? त्यालाच आपण हे सेटच्या फॉर्म मध्ये असं राईट डाऊन करतो, लक्षात घ्या. ठीक आहे. इक्वल टू 0 हा लेस दॅन वाला हा ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन आणि इक्वल टू म्हटलं की त्याच्यातली बाउंड्री ॲज इट इज राहते. ते झाले लिनियर इन इक्वेशन्सच्या संदर्भातलं गेल्या वर्षी आपण शिकलेल्या काही गोष्टी. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सुरुवात होते. लिनियर इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल. A linear equation in two variable x and y mathematically expressed of the form ax plus. आता इन इक्वेशन म्हणजेच अर्थ काय, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. मग हा ax plus by plus c is less than 0 and ax plus by plus c is greater than 0. हे कोण आहे, म्हणजेच काय सांगू शकतो आपल्याला, ऍक्च्युली ax plus by is less than c and ax plus by is greater than c पाहिजे. म्हणजे हे इथं असंच पाहिजे असं नाहीये. म्हणजे हे झालं इथं लिनियर इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल वेअर a is not equal to 0, conditions b is not equal to 0 simultaneously, then ab belongs to काय पाहिजे, r पाहिजे. This is known as a linear in equation in two variable. लक्षात ठेवा, linear equation in two variable in equation in two variable represented by ax plus by is less than c and ax plus by is greater than c, whereas a comma b both not 0 simultaneously and ab belongs to r. आता एक 227 पेज वरती एक ऍक्टिव्हिटी दिली बघा. चेक वेदर check which of the following ordered pairs is solution given that 2x plus 3y minus 6 is less than equal to 0 म्हटले. Points are given. First time 1 minus 1, second given 2 1, third is given minus 2 1, fourth one is given minus 1 minus 2 and fifth one is 3 minus 4, minus 3 4 is there. ठीक आहे. नाव ऍक्च्युअल आपल्याला बघा नंबर आपण सांगू 1 2 चेक करायचं 3 4 आणि 5th वन. इक्वेशन घ्यायचं का इथं नाही, एक्स वाय पॉइंट्स घेऊया आपण. इथं 1 minus 1, इथं आहे 2 1 करेक्ट, इथं आहे minus 2 1, minus 1 minus 2, लास्ट वन minus 3 4. ओके. त्याच्यानंतर इन इक्वेशन इन इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि सगळ्यात शेवटी काय कन्क्लुजन काय येतं. आता 2 into 1 plus 3 into minus 1 minus 6 बरोबर. आता ह्याचा आन्सर काय येते बघा, इज इक्वल टू 2 minus 3 minus 4 minus 6 minus 7. इज दॅट क्लिअर. minus 7 येतो का बघा, 2 minus 3 2x plus 3y आहे ना, 2x plus 3y. 1 minus 1 दिलाय का, काय दिलाय 1 minus 1 दिलाय बरोबर. तर हा काय येतो minus 7 which is less than 0 आहे ना. that means this is a solution. असं विचारलं ना, check which of the following order pair is a solution. This order pair is a solution. Next one 2 1 आहे ना, 2 into 2 plus 3 into 1 minus 6, 2 2 is 4 plus 3 7, 7 minus 6 which is equal to 1. That is greater than 0 है, is not a solution. Very simple असतं. आता हा 2 minus 2 plus 3 into 1 minus 6 which is equal to minus 4 minus 6 minus 10 plus 3 minus 7 which is less than 0 is a solution. Is a solution. Next minus 1 minus 2, 2 minus 1 plus 3 into minus 2 minus 6 equal to
-2 -6 -8 -6 -14 which is less than 0. बरोबर आहे ना? -2 -6 -8 ऍक्च्युली 1 -2 आहे तो 1 -2 देताना -1 -2 दिलाय 1 -2 जर घेतला तर -6 -12 10 येतो -10 which is less than 0 again is a solution. आणि जरी -2 -2 घेतला असला तरी चालला असता -1 -2 तरी पण इज अ सोल्युशन. इथं -14 येईल. -3 टाका -6 plus 12 minus 6 is equal to 0 which is less than or equal to 0 means is a solution. This one is the activity. ऍक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये आपण आन्सर्स दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ax plus by less than or equal to 0 greater than or equal to c not 0 is a region on any one side of the straight line ax plus by is equal to c in the ordinate system depending on the sign of inequality. आता रिप्रेझेंटेशन माहिती आहे तुम्हाला. एखादा सपोज इथे h असेल x इज ग्रेटर दॅन इक्वल टू h असेल तर हा त्याला जोडूनच येतो. बरोबर आहे ना? असा दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द इनइक्वालिटीज. ओके. तर हे आपण बघितले लास्ट इयरला आणि तुम्ही पाहिलं आहे इनइक्वालिटी मध्ये त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आता कॉन्वेक्स सेट पहिला पार्ट त्यातला येतो तो म्हणजे काय कॉन्वेक्स सेट आहे. आता हा जो कॉन्वेक्स सेट आहे तो काय आहे? A set of points in a plane is said to be convex set if the segment joining any two points of the set entirely lies within the set. आता कॉन्वेक्स आणि कॉन्केव्ह. कॉन्वेक्स सरळ सरळ लक्षात ठेवा का कुठलाही तुम्ही एक काय करा 2 dimensional फिगर काढा ड्रॉ करा कुठली take any 2 points on that. If we draw or join 2 points that line segment exactly entirely lies on that entire plane किंवा त्या फिगर मध्ये तो लाइज होत असेल then this set is known as a convex set. याला काय म्हणायचं? कॉन्वेक्स सेट. हे लक्षात घ्या. मग कॉन्वेक्स सेट कुठले नाही आहेत बघा. आता मजा अशी आहे इथे एक पॉईंट घेतला इथे पॉईंट घेतला हा लाय होतो. तुम्ही कुठलेही 2 पॉईंट मध्ये हे घेतले तर they not entirely lie in this plane. That's why this is not a convex set. Not a convex set. हा कॉन्वेक्स आहे का? नाही. इथला पॉईंट आणि इथला पॉईंट जॉईन करायचा आहे असं होतं. तो असा जॉईन नाही होत. असं जॉईन केला तर हे होतात का बघा. AB does not lies entirely in the plane of given figure. लक्षात आलं? मग आता कॉन्वेक्स सेट एकतर बाउंडेड पण असू शकतात किंवा अनबाउंडेड पण असू शकतात. बाउंडेड म्हणजे काय? समजा असा घेतला दिस इज अ बाउंडेड कुठं पण पॉईंट घ्या बाउंडेड झाला. बरोबर आहे का? दिस इज ऑल्सो बाउंडेड. पूर्ण कुठे पण पॉईंट्स घ्या कुठले पण 2 पॉईंट्स घेतले तर ते लाईज इन दॅट. आता अनबाउंडेडचा अर्थ काय मग बघा. हा बाउंडेड झाला. लक्षात आलं का बघा. कॉन्वेक्स सेट म्हणजे काय? इफ लाइन सेगमेंट जॉइनिंग 2 points joining any 2 points entirely lies entirely lies कुठे लाईज होतो? विदिन दॅट सेट. कुठलं पण 2 पॉईंट्स घ्या entirely lies within this set. Entirely lies within this set. We can say that the given set is a convex set. And if not, otherwise आपण म्हणतो the entirely does not lies on that entire on that set within this set, then this is not a convex set. But convex set are bounded and unbounded both. Bounded means entirely lies. बरोबर आहे. मग आता काय होणार इथं? हे कॉन्वेक्स सेट बाउंडेड आहेत. आता अनबाउंडेड कुठला? हे बाउंडेड झाले. अनबाउंडेड कोण? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये काय येणार? एखादी लाईन असेल
आणि आपण हे दिलेले आहेत एरोज असे दिलेले आहे, बरोबर आहे. तर हे काय आहे, हा सेट कसला आहे, सेट ऑफ पॉइंट्स अनबाउंडेड आहे, बरोबर. परत पॅराबोला मध्ये सुद्धा काय, हा अनबाउंडेड आहे, बाउंडेड नाही आहे, तो असाच राहिला, कुठेही पॅक नाही होत. तर याला म्हणायचं बाउंडेड आणि अनबाउंडेड कॉन्व्हेक्स सेट, बरोबर. आता काही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजल्या की आपल्याला एक्सरसाइज वगैरे सॉल्व्ह करता येतो, कंपल्सरी, काहीच प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. आता काय बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ x is less than or equal to h and greater than or equal to h in a Cartesian coordinate system. Cartesian coordinate system मध्ये आपल्याला XOY प्लेन मध्ये काय करायचं, याला दाखवायचं आहे. पहिल्यांदा काय करायचं, x is equal to h मध्ये XY प्लेन मध्ये आपल्याला काय करायचं, ड्रॉ करायला लागणार. x is equal to h, कन्सिडर हिअर h, ओके. मग तो काय होईल, हाल x is equal to h. आता x is less than equal to h, बघा कसं ड्रॉ करायचा, इथं आहे हा, इथं हा x is equal to h आला. आता काय करू आपण, x is less than equal to h. लेस दॅन इक्वल टू h म्हटला की लेफ्ट हँड साइडला आला. इज दॅट क्लिअर, एरो करायची, x is equal to less than, x is less than equal to h, this is nothing but हा x हा y axis. आता x is greater than h आला पाहिजे, बरोबर आहे. The solution set is a set of points lie on the left side or right side of a line x is equal to h. आता इथं कोण घ्यायचं आहे, हा x is less than, इथे x is greater than equal to h. ग्रेटर दॅन म्हणजे राईट हँड साइड, this is nothing but x is greater than equal to h. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ y is less than equal to k and y is greater than equal to k. y is less than equal to k and y is greater than equal to k. पहिला आपण काय करूया, कन्सिडर करूया इथं k, y is less than equal to k करायचं आपल्याला. आता y is लेस दॅन इक्वल टू k. आता लेस दॅन म्हटला की काय ना, डाऊनवर्ड, दिस इज नथिंग बट y is equal to लेस दॅन, y is less than equal to k. हा x आहे बघा, x एक्सिस आहे, y एक्सिस आहे, सॉरी, y is greater than equal to k करायचं आहे. 0 y x हा k, बरोबर आहे. तर आता काय होणार, अपवर्ड डिरेक्शन मीन्स व्हॉट, ग्रेटर दॅन फॉर y, जसं लेफ्ट और राईट होतं तसं अप आणि बिलो, अपवर्ड अँड डाऊनवर्ड असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. बिलो और अबव पण म्हणू शकतो, बिलो और अबव. समजलं रिप्रेझेंटेशन कसं करायचं आहे. x is less than equal to h, लेफ्ट हँड साइड, x is greater than equal to h, राईट हँड साइड, लेफ्ट और राईट असतं x is equal to h च्या. मग y is equal to k च्या अबव अँड बिलो असं म्हटलं तर y is less than equal to k, y is greater than equal to k असं रिप्रेझेंट आपण ग्राफ मध्ये करू शकतो. नेक्स्ट, graphical representation of ax plus by is less than equal to 0. ax plus by is less than equal to 0 and ax plus by is greater than equal to 0. बरोबर. आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये
आता ही एक्स प्लस बी वाय सी नाही आहे म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, आता लेस दॅन 0 म्हटल्यानंतर पासिंग थ्रू ओरिजिन वाली कसे जाणार? सॉरी, पासिंग थ्रू ओरिजिन हे कोण आहे? ए एक्स प्लस बी वाय. मग आपण एक घेऊया 2x प्लस 3y लेस दॅन 0. म्हणजे काय, एक्स आणि वाय बोथ मायनस ना, बोथ मायनस म्हणजे हा इकडे असणार, बरोबर, बोथ मायनस. ठीक आहे, तर हा असा आला पासिंग थ्रू ओरिजिन. आता लेस दॅन म्हटला की याच्या बिलो असं येणार, अशा पद्धतीने तयार होतो. हा एक्स हा वाय. आता 2x मायनस 3y इज ग्रेटर दॅन 0. 2x मायनस 3y लेस दॅनच घ्या. 2x मायनस 3y लेस दॅन 2x मायनस 3. आता 2x मायनस 3y जर बघितलं तुम्ही, हां पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, ह्या इकडे गेलं तर प्लस प्लसच राहतो, इथं प्लस मायनस मध्ये किंवा मायनस प्लस मध्ये येतं, म्हणून लाईन ही अशी जाणार. आणि लेस दॅन म्हणजे परत इथं काय आला, बिलो आला, बिलो. लक्षात, 2x मायनस 3y इज लेस दॅन 0. आता सगळ्यात महत्वाचं काय, ax प्लस by इज लेस दॅन ऑर इक्वल टू c आणि ग्रेटर दॅन इक्वल टू c असेल. म्हणजे ऍक्च्युअली तो नॉट पासिंग थ्रू ओरिजिन असं असेल ना कंपल्सरी. आणि लेस दॅन ax प्लस by प्लस c इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल, तर कसं होणार? ऍक्च्युअली याच्यामध्ये एबीसी ग्रेटर दॅन 0 पाहिजे. म्हणजे काय होणार, याच्यामध्ये हा लेस दॅन इक्वल टू सी होईल. लेस दॅन म्हटला की हा सरळ खाली, आणि ax प्लस by इज ग्रेटर दॅन इक्वल टू सी म्हटला तर डेफिनेटली ग्रेटर दॅन हा असा. या पद्धतीने इथं आपल्याला हे रिप्रेझेंटेशन करता येतं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर काही गोष्टी लक्षात ठेवा. द हाफ प्लेन h1 कंटेनिंग ओरिजिन, हाफ प्लेन h1 कंटेनिंग ओरिजिन, म्हणजे ह्याच्यामध्ये ओरिजिन कंटेन जो करतो हाफ प्लेन कंटेनिंग ओरिजिन, म्हणजे ज्या लाईन मुळे दोन पार्ट होतात त्याच्यामधला हाफ प्लेन विच कंटेनिंग ओरिजिन साइड of the line and the other half plane h2 is a non-origin side of the line. ax plus by plus c is equal to 0 किंवा ax plus by is equal to c. कळलं का? याला ओरिजिन साइड आणि नॉन ओरिजिन साइड असं म्हणायचं. ओरिजिन साइड आणि ही नॉन ओरिजिन साइड. फॉर कन्व्हिनियन्स कन्सिडर O00 as a test point. If 0 satisfies the given equation ax plus by is less than equal to c, then the required region is on the origin side. बरोबर आहे. Hence shaded the region the h1, otherwise shaded the other half plane h2. Thus shaded portion represents the solution set of the given equation. Note that the points xy ax plus by is equal to c from the common boundary of the two half planes. मागाशी आपण ते बघितलंय त्या पद्धतीने आपल्याला 7.1 सॉल्व करता येतो का बघूया. 7.1. आता 7.1 मध्ये काय केलंय बघा, सॉल्व ग्राफिकली म्हटलंय. x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. पहिला x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सेकंड x इज लेस दॅन इक्वल टू 0. ऍक्च्युअली 11th मध्ये तुम्ही बघितलंय सगळं. y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. y इज लेस दॅन इक्वल टू 0. या चार गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. बरोबर. सॉल्व ग्राफिकली म्हटलंय, सोल्युशन द्यायचे. आता बघा x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हटलंय. x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 इज y ऍक्सिस ना. आता ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे y पासून जाणार. म्हणजे इकडे 1 2 3 -1 -2 -3 सगळीकडेच येणार. 1 2 3
-1 -2 -3. ओके, ऍक्च्युअल सुरुवात होताना अशी होणार आहे याची. हे असं येणार. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजेच काय, कन्सिडर इक्वेशन x इज इक्वल टू 0 विच रिप्रेझेंट्स y ऍक्सिस. करेक्ट आहे. सोल्यूशन सेट is half plane on any side of y axis. Is that clear? For that let's take 1 0. It satisfies the equation x is greater than equal to 0. 1 0 म्हणजे x is equal to 1 होणार. x is greater than equal to 1 म्हणजेच काय, x is 1 असेल तर x is greater than equal to 0 सॅटिस्फाय केला म्हणजे 1 0 लाइज ऑन solution set. 1 0 lies on solution set. Solution set is half plane of the right side of the y axis. Solution set is the half side of the half, बरोबर ना, side of the right side, half right side of the y axis. The shaded portion represents the graphical solution. Actually हा shaded portion जो आहे which represents the graphical solution. सगळ्यामध्ये असंच लिहायचं. x is less than equal to 0 मध्ये हे असंच येणार. Solution set is half plane on any side of the y axis. For that आता कोण घेणार तुम्ही, परत 1 0 घेणार which does not satisfy x is less than 0. does not satisfy x is, इथं does not satisfy, it does not satisfy x is equal to 0. मग 1 0 does not lie on the set, therefore half plane of the left side येणार. मग त्याचा दुसरा काय येणार आहे इथं, 1 0 नाही येते तर मग डेफिनेटली काय झालं, लेफ्ट साइड आली. लेफ्ट साइड ऑफ द y ऍक्सिस. कळतं. या पद्धतीनं ग्राफिकल सोल्युशन हे आहे y इज लेस दॅन x इज लेस दॅन इक्वल टू 0. सिमिलरली y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 चं सेम इथं y इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स x ऍक्सिस येणार. मग आता याच्या ऐवजी काय होणार, आता लेस दॅन ला x च्या खालच्या पार्टला येणार का वरच्या पार्टला. x इज ग्रेटर दॅन इक्वल टू y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 डेफिनेटली काय असणार, हा 0 1 जर बघितला तर इट रिप्रेझेंट्स किंवा इट सॅटिस्फाईज द इक्वेशन y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो above side of the x axis, above side of the x axis is the solution of the given. आणि दुसरं काय होणार, दुसरं below side of the x axis. below side of the x axis. आता सॉल्व ग्राफिकली म्हटलं. परत सेकंड क्वेश्चन, ग्राफ काढून याच्यामध्ये असं लिहायचं आहे. हा सॉल्व ग्राफिकली. सेकंड क्वेश्चन आहे x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 and y is greater than equal to 0. आता x is greater than equal to 0 and y is greater than equal to 0. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असा करून करून x is greater than equal to 0 म्हटलंय. बरोबर काय होणार, हा y पासून इकडे जाणार. x is greater than equal to 0 हे झालं आणि y is greater than equal to 0 हा असा. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट फुल, फर्स्ट क्वाड्रंट इज अ solution set. This is the shaded portion which represents the, म्हणजे काय आला,
x greater than 0 and y greater than 0 represent the first quadrant. नंतर आपल्याला बघावं लागणार आहे, आपल्याला ज्यावेळी एलपीपी करतो ना, एलपीपीचे सोल्युशन्स ते सगळे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतात, कारण त्याचे कन्स्टंट्स असतात. सब्जेक्ट मॅटर एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असतो. त्यामुळे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये त्याचं ग्राफिकल सोल्युशन येतं. दिस इज द सोल्युशन फॉर एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 and y is greater than equal to 0. Next आहे x is less than equal to 0, y is greater than equal to 0. x is less than equal to 0 म्हणजे y लेफ्टला आला, सॉरी x is greater than equal to 0 म्हणजे ह्याच्यामध्ये हा x is and y is काय सांगितलं, x is greater than equal to 0, x is less than equal to 0 and y is greater than equal to, y is greater than equal to 0. So x is less than equal to 0 आला की x is less than equal to 0 and y is greater than equal to 0. y is greater than equal to म्हणजे x axis पासून हा असा वरती जाणार. This is the second quadrant. The solution is second quadrant. Okay. बरोबर आहे. Solution is second quadrant. Both less than equal to 0. Both less than असतील तर x is less than हा आला आणि y is less than हा असा आला म्हणजे थर्ड क्वाड्रंट येणार. ठीक आहे. आणि फोर्थ सांगितलं x is greater than 0, y is less than 0. x is greater than 0, x is greater than 0, y is less than 0, x is greater than असा आला. हे सगळं येतं, पण y is less than 0 म्हटलं की ह्याच्या खाली परत हा आला, म्हणून हे एवढंच येणार. सगळ्यामध्ये असंच होतं, हा पूर्ण इकडे 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 येतो, पण कॉमन ग्राफिकल सोल्युशन काय झालं, हा कॉमन पार्ट, इथं हा कॉमन पार्ट येतो, हा कॉमन पार्ट येतो, इथं हा कॉमन पार्ट इकडे गेलं काय, आणि हा इकडे इकडे ह्याच्या खाली गेला काय, हे कॉमन पार्ट नाही येत आहे इकडचा आणि इकडचा इथला कुठला. सो कॉमन पार्ट इज फर्स्ट क्वाड्रंट हियर, सेकंड क्वाड्रंट हियर, थर्ड क्वाड्रंट. Whereas x is less than equal to 0, y is less than equal to 0. Here x is, आता हा इकडे आहे ना, greater than equal to 0 and y is less than equal to 0. y is less than equal to 0. These are the solutions. And next आहे third one, 2x minus 3 is greater than 0. आता आपण लिनियर इनइक्वेशन्स x and y मधले बघूयात. हे पण x y मधलेच होते, पण one variable होता which is parallel of this. 2x plus 3 2x minus 3 is greater than equal to 0. आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपल्याला काढायचं काय. Let 2x minus 3 equal to 0. Therefore 2x is equal to 3, x is equal to 3 by 2. Therefore the point will be point रिप्रेझेंटेशन पॉइंट काय आला, 3/2 0 आला. बरोबर आहे ना. आता ओरिजिन टेस्ट बघूया आपण. 2 into 0 minus 3 greater than equal to 0, 0 minus 3 greater than equal to 0, म्हणजे minus 3 is, which is false actually, which is false म्हणजे नॉन ओरिजिन साइड येणार. म्हणजे हे काय येणार, सोल्युशन सेट कन्सिडर आहे नॉन ओरिजिन साइड. म्हणजे आता कसं घेऊया बघा आपण, मगाशी भेटलं ना की जर हा क्लिअरली जर का सॅटिस्फाय करत असेल ओरिजिन टेस्ट मध्ये, तर तो ओरिजिन साइड येते आणि हे आता नॉन ओरिजिन साइड येणार. 1 2 3/2 दॅट इज इक्वल टू 1.5. मग ही अशी काय येणार, आणि काय सांगितलं, ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजेच काय, नॉन ओरिजिन साइड. x is equal to 3/2, 3/2 0. बरोबर, या पद्धतीने ते आन्सर येणार.
Next are 2x minus 5 greater than or equal to 0. 2y minus 5 equal to 2y minus 5 greater than or equal to 0. हा पण 2y is equal to 5 and y is equal to 5 by 2. y is equal to 2 by 5. 1, 2, 3. 2 by 5. म्हणजे काय आला इथं? हा आला असं. ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे अपवर्ड साइड. इथं जर ओरिजिन टेस्ट घेतली तर 0 टाकला तर -5 इज नॉट ग्रेटर दॅन 0 विच इज false. Therefore this is y is equal to इथे किती आहे 5 by 2 आहे. This is your solution. 1 2 3 1 2. अशा पद्धतीने राईट डाऊन केलं की तुमच्या लक्षात येईल this is the solution. Shaded portion is the solution of that given inequation. Next दिला 3x plus 4 less than equal to 0. हा पण सेम तसंच आहे. तुम्ही ते सॉल्व करा आणि शेडेड रिजननी त्याचा पोर्शन नाही जो तो दाखवून सोडा. ठीक आहे. नेक्स्ट 2y plus 3 इथे तसंच आहे. म्हणजे हे पण सिंगल मध्ये जातं. तर x plus 2y लेस दॅन इक्वल टू 6. x plus 2y is less than equal to 6. आता इम्पॉर्टंट आहे. ग्राफिकली आपल्याला हे करायचं सॉल्व करायचं. आता गिवन इनइक्वालिटी काय बघा. x plus 2y is less than equal to 6. ओके. आता ह्याची करस्पॉन्डिंग इक्वॅलिटी आपल्याला चेक करावी लागेल. बरोबर आहे. इक्वॅलिटी x plus 2y is equal to 6. Is that clear? आता जर ह्याला 6 ने डिवाइड केला तर x by 6 plus y by 3 is equal to 1. डबल इंटरसेप्ट फॉर्म. बरोबर आहे. मग आता याचे इंटरसेक्शन पॉइंट मिळाले. y इंटरसेप्ट x इंटरसेप्ट मिळाला. बरोबर आहे. इंटरसेक्शन ऑफ लाइन with x axis 6 0 and intersection of line with y axis is 0 3. बरोबर आहे. आणि जर तुम्ही बघितला ओरिजिन सेट ओरिजिन टेस्ट जर बघितली तर बघा हे 0 आणि 6 0 टाकली 6 0 6 येतो. 0 3 टाकला तर 6 येतो विच इज 2. मग आता काय करणार. ही ओरिजिन साइडला येणार. द सोल्युशन सेट इज ओरिजिन साइड ऑफ द लाइन. बघा की 0 प्लस 2 into 3 किंवा सॉरी 0 plus 0 is less than equal to 6. आलाच ओरिजिन सेट. द सोल्युशन सेट is origin side of the line. now आपल्याला ड्रॉ करायला लागेल. वन टू थ्री फोर. दहा किती 6 0 आहे. 5 6 2 3 4 5 6. इकडे पण असणार आहेत. -1 -2 -3 -3 अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6. पहिला 6 0 इथं असेल आणि दुसरा 0 3. This is the line and which is less than or equal to 6 म्हणजे ओरिजिन साइडला येणार. ओरिजिन साइडला मग इथं म्हणायचं शेडेड पोर्शन is their solution is the graphical solution.
शेडेड पोर्शन रिप्रेझेंट्स द ग्राफिकल सोल्युशन. इज दॅट क्लिअर? समजा लागले तुम्हाला? खूप इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली दुसरे पण इनइक्वालिटीज आहेत, त्या पद्धतीने आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ते सॉल्व करू शकता. ओके. तिसरा घेऊया. दुसरा तसंच आहे. 3x + 2y > 0. One minute. Three x plus 2y given inequality. Three x plus 2y > 0. त्याच्यामुळे करस्पॉन्डिंग इक्वेलिटी काय येईल? करस्पॉन्डिंग इक्वेलिटी 3x plus 2y = 0. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं? which is passing through origin actually. बघा सरळ सरळ ओरिजिन त्याचे तर 0च आहे ना, आणि इथं सी नाही आहे. मग वी कॅन से दॅट एनी व्हॅल्यू ऑफ आता एक्स असणार आहे. समजा सबस्टिट्यूटिंग x = 2 केला तर तिथं 6 बरं आहे का? म्हणजे y = -3 येणार आहे. therefore y = -3. 2 - 3 कुठल्या पण एखादा पॉईंट येईल, बरोबर आहे का? म्हणजे अनदर पॉईंट ऑन द लाईन 2 - 3 आला. म्हणजे इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होणार? जर का हा ड्रॉ केला 0 0 तर असणारच, कारण x = 0 y = x 0 असेल तर y पण 0 असणार. क्लिअर? आता आपल्याला काय करायचं आहे? इथं 1 0 कन्सिडर केलं तर 1 0 1 0 3 is greater than equal to 0 satisfies. म्हणजे 1 0 पण याच्यामध्ये येतो, बरोबर आहे ना? म्हणजे तो पॉईंट पण त्याच्यामध्ये कन्सिडर होऊ शकतो. 1 0 x = 1 y = 0. 3 which is 2. Solution set consists of half plane containing the point 1 0 also. ओके. हा 1 0 हा पण येतोय, म्हणजे याचा अर्थ काय? तो वरच्या बाजूला येणार आहे, ग्रेटर दॅन आहे ना. तुम्ही -1 0 केला तर बघा -3 0 -3 is not greater than 0. म्हणजे इकडचे पॉईंट्स नाही येणार, which is included here. हा शेडेड पोर्शन जो आहे which represents a graphical solution. which represents a graphical solution. ठीक आहे. then containing the point 1 0 also. इथं मागाचं काय आलाय? 2 3 2 - 3 2 - 3. म्हणजे आपण इथं डॉटेड केला तरी चालतोय ना. ठीक आहे. नेक्स्ट आहे तो 5x - 3y < 0. सेम तसाच होणार. 5x - 3y म्हटलं की हा असा, आणि मग लेस दॅन म्हटलं की हा या बाजूला. तुम्ही बघा काढून, आपोआप येतं तुम्हाला. असंच आहे ना, आणि त्याची हा शेडेड पोर्शन असा असेल कंपल्सरी. 5x - 3y < 0. आता नेक्स्ट आपण एक बघूयात ज्याच्यामध्ये
दोन दोन इक्वेशन एकत्र घेऊन आपल्याला करायचे. ठीक आहे. टू एक्स प्लस वाय इज ग्रेटर देन इक्वल टू 2. 2x plus y is greater than equal to 2 and x minus y is less than equal to 1. X minus y is less than equal to 1. आता given inequalities बघू पहिला. Given inequalities, corresponding equalities. Corresponding equalities होईल. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे इंटरसेक्शन ऑफ पॉइंट्स, म्हणजे इंटरसेक्शन ऑफ लाइन विथ एक्स एक्सिस आणि इंटरसेक्शन ऑफ पॉइंट विथ वाय एक्सिस. ओरिजिन टेस्ट एक करूया आपण. ओरिजिन टेस्ट, त्याच्यानंतर रिजन काय असेल बघूया आपण. तर आपल्याला चार्ट तयार केला, बघूया चार्ट तयार होतो का. चार्ट असा बरा तयार होतो. Given inequalities, 2x plus y is greater than equal to 2, x minus y is less than equal to 1. Here corresponding equalities, 2x plus y is equal to 2, x minus y is equal to 1. Now intersection of this, म्हणजे 2 ने डिवाइड केला तर x by 1 plus y by 2 is equal to 1. therefore इथे काय येणार आहे, पॉइंट आपल्याला 1 0 येणार आहे आणि y ऍक्सिस ला काय येणार आहे, तो 0 2 येणार आहे. याच्यावर इथं काय 1 minus 1 येणार, सॉरी 1 0 0 minus 1, 1 0 आहे 0 minus 1. नेक्स्ट काय येईल, आता 2 into 0 plus 0 is greater than equal to 2, which is false. Which is false. And 0 minus 0 less than equal to 1. 0 is less than equal to 1, which is 2. Now here region will be, what will be the non-origin side आहे ना, non-origin side, कारण 0 is greater than 2 आहे ना, तर हा non-origin side of the line आहे आणि हा काय होणार आहे, ओरिजिन साइड ऑफ द लाइन. सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात आलं. आता हा झाला चार्ट या इनइक्वालिटीचा ग्राफ काढण्यासाठी. आता हा रिजन बघूया की कसा येतो ग्राफ. ठीक आहे, वन टू थ्री -1 -2 -3 -1 -2 -3 काय आलंय, 1 0 0 2 1 0 0 2. हा कोणाला 2x plus y is equal to 2. तर दुसरा आहे 1 0 आणि 0 minus 1, 0 आणि हा minus 1.
1 0 0 minus 1 हा आला x minus y is equal to 1. काय झालं आता शेडेड पोर्शन रिव्हिजन काय शेडेड पोर्शन कुठला कसं असणार आहे 2x plus y is greater than equal to 2 2x plus y 2x plus y is greater than equal to 2 ग्रेटर म्हणजे असं येणार आणि कोण x minus y लेस दॅन इक्वल टू 2 हा लेस दॅन इक्वल टू 1 हा इथे येणार म्हणजे हा टोटल असा आणि हा असा कॉमन जर बघितला तर हा असा येतो अनबाउंडेड क्लियर आहे शेडेड पोर्शन इज represent the graphical solution of this समजायला लागले या पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल पण आहे म्हणजे x minus y is less than equal to 2 and x plus 2y is less than equal to 8 बोथ लेस दॅन आहेत एक आहे ग्रेटर दॅन एक आहे लेस दॅन हा लेस दॅन वाला आहे आणि हा ग्रेटर दॅन वाला आहे त्यानुसार हे शेडेड पोर्शन येतो ह्या पद्धतीने तुम्ही करत राहावं लागेल अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला पटकन एक्झाम्पल्स सुटतील ठीक आहे घेऊया आपण नेक्स्ट पण इथं एखादा कुठला घेऊयात 2x plus x minus y is less than 2 x minus y is less than 2 less than equal to 2 and x plus 2y less than equal to 8 x plus 2y is less than equal to 8 आता इथं काय ना x minus y is equal to 2 आणि x plus 2y is equal to 8 आता आला इथं काय ना x by 2 minus y by 2 is equal to 1 म्हणजे काय येणार इथं x ॲक्सिस चा आला 2 0 आणि हा 0 minus 2 0 minus 2 इथे काय होणार आहे 8 ने डिवाइड केला की 8 0 आणि इथे 0 टाकला तर 0 4 येणार 0 4 8 0 आणि 0 4 आता इथं ओरिजिन साइड ऑफ द लाईन दोन्ही पण ओरिजिन साइड ऑफ द लाईन येणार बघा 0 0 टाकला तर लेस दॅन येणार इथं 0 टाकला तर लेस दॅन येणार इथं काय करायचं मग 0 minus 0 less than equal to 2 which is 2 origin side of the line इथं 0 plus 0 झाला which is 2 origin side of the line तर हे नॉन ओरिजिन साइड आहे की ओरिजिन साइड आहे बरोबर आहे की नाही सॉरी तर नेक्स्ट कुठला ना त्याच्यामध्ये कुठे गेला हा इथं काढायला लागणार सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 1 2 3 4 ठीक आहे आता पहिला आहे तो 2 0 आहे 2 0 त्याच्यानंतर आहे 0 minus 2 0 minus 2 इथं आला आहे दोघे हा आहे x minus y is equal to 2 नेक्स्ट बघा आता x plus 2y is equal to 8 8 0 इथं आला 0 4 इथं आला म्हणजे हे इथं असं तयार होणार हा कोण आहे x plus 2y is equal to 8 आता हा लेस दॅन वाला आहे इकडे आणि हा पण लेस दॅन वाला आहे इकडे बरोबर आहे का म्हणजे लेस दॅन इकडे असा आला आणि हा लेस दॅन इकडे आला दोघांचा पोर्शन हा असा येतो इकडे आला तर चाल हा ऍक्च्युली ओरिजिन साइड सांगितलं ना बरोबर ना शेडेड रिजन and the graphical representation is this less than
लेस दॅन ह्याचा लेस दॅन इकडे आला आणि सॉरी एक्स मायनस 2 इज लेस दॅन याच्या अबॉव हा अबॉव जातो म्हणजे पॉझिटिव्ह येतो, लेस दॅन म्हणजे खाली येतो आणि 2x + 2y इज लेस दॅन म्हणजे हा असा बरोबर आहे. हे इकडं आणि हा असा हे सगळं होत गेलं इथं आणि यांचा शेडेड रिजन मात्र हा पोर्शन. ओके, शेडेड पोर्शन इज दिस असा. हा ओरिजिन आहे. x + 2y ओरिजिन साईडला दिसते, ओरिजिन साईड ऑफ द लाईन आणि 2x + y ओरिजिन साईड ऑफ द लाईन दिसतो आणि हा मात्र x - y = 2. आपण ओरिजिन साईडला यायला पाहिजे, ओरिजिनला यायला पाहिजे म्हणजे हा पोर्शन यायला पाहिजे ओरिजिन साईडचा. काहीतरी गफलत होती मग. x - y इज लेस दॅन इक्वल टू 2y असा आहे ना, थोडा इकडं हा ग्रेटर व्हायला लागलाय एक्झॅक्ट. ऍक्च्युली ओरिजिन साईड दाखवली ती, ओरिजिन साईडला म्हटल्यानंतर असंच येणार ती. थोडासा असा टिल्ट आहे ना, टिल्ट आहे म्हणजे लेस दॅन हा असा आहे इकडे इकडे असा, हा इकडे ओरिजिन साईडला येणार आणि हा असे येणार आहे लेस दॅन म्हणजे तुम्हाला ओरिजिन साईडला हे शेडेड पोर्शन येणार, हा पोर्शन येणार ओरिजिन साईडचं शेडेड पोर्शन. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तुमचा हा फर्स्ट एक्सरसाइज तुम्ही कम्प्लीट करा आणि फिजिबल सोल्युशन आणि ह्या गोष्टी आपण बघू. तर ते 7.2 मध्ये बघता येतं आपल्याला. सोल्युशन विच सॅटिस्फाईज ऑल द कन्स्टंट्स इज कॉल्ड द फिजिबल सोल्युशन असं आपण म्हणतो. तर 7.2 हा फिजिबल सोल्युशनसाठीचा आहे. आपण याचं फिजिबल सोल्युशन्स बघू. थँक्यू व्हेरी मच.